जास्त प्रमाणात उठते. हे अन्नासाठी पचनासाठी चांगले असते. अळू यामध्ये लोह असते. धन्यवाद. ही घोट्याची वेल आहे. ही पचनास चांगली असते. याच्यामध्ये डाळ घालून केली जाते. नमस्कार. ही दुधुतलीची भाजी आहे. ह्याच्यात कॅल्शियम आणि लोह असते. आपल्या शरीरात कॅल्शियम आणि लोह कमी असले तरी ह्या भाजी खाऊन आपल्या शरीरातले लोह वाढू शकतं. नमस्कार. ही शेवग्याची भाजी आहे. ही पचनाला चांगली असते. नमस्कार. ही आहे टायफॉइडची भाजी. टायफॉइडची भाजी पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात भेटते आणि जर पावसाळ्यात कोणताही आजार झाला तर ही भाजी खावी. ही भाजी खूप पौष्टिक असते. नमस्कार. ही सुरणाची भाजी आहे. ही मूळव्याधावर खातात व ही एक रानभाजी आहे.